नमस्कार, मी अतुल जैन. आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत सहार रोड या ठिकाणी रिक्षा जळलेली आहे. आपण नमस्कार, मी अतुल जैन. आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत सहार रोड या ठिकाणी रिक्षा जळलेली आहे. आपण बघू शकता अशा पद्धतीने ज्या CNG च्या गोष्टी आहेत, कार असतील किंवा रिक्षा असतील, अशा पद्धतीने अनेक गाड्या आपण नेहमी जळताना पाहिल्या. तर त्याच पद्धतीने आज अंधेरीच्या सहार रोडवरती ही रिक्षा आज या ठिकाणी जळलेली आपण बघू शकतो. हाँ, इसमें जाली में मारो. हाँ, थोड़ा जाली में. हाँ, जाली में मारो, बराबर है. CNG च्या अनेक गाड्या आपण जळताना पाहिल्या. त्याच पद्धतीने आज आपण बघू शकतो की अंधेरीच्या सहार रोडवरती या ठिकाणी रिक्षा ही जळलेली आहे. कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली कळत नाही, पण या ठिकाणी ट्रॅफिक अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा पद्धतीने सुरक्षितरित्या लोकांना यातून काढून या ठिकाणी जे आहे ही रिक्षा जळलेली आहे. आपण बघू शकता ही रिक्षा या ठिकाणी जळलेली आहे अंधेरी सहार रोड या ठिकाणी. तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने ही रिक्षा या ठिकाणी अंधेरी सहार रोड या ठिकाणी जळलेली आहे. CNG चे अनेक प्रकार आपण पाहिले असतील, ज्या ठिकाणी अनेक गाड्या ह्या रस्त्यावर जळतात. त्याच पद्धतीने आजसुद्धा अंधेरी विभागामध्ये सहार रोड या ठिकाणी रिक्षा जळलेली आहे. त्या ठिकाणी बघू शकतो की फायर ब्रिगेड अजून आले नाही, पण या ठिकाणी ट्रॅफिक अधिकारी आपले तांदळे साहेब यांनी या ठिकाणी प्रायव्हेट या ठिकाणी पाण्याचा टँकर मागवून या ठिकाणी ही रिक्षा जी आग लागली होती ते विझवलेली आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अंधेरी सहा ट्रॅफिक चौकीचं काम म्हणावं लागेल आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आग रिक्षाची जी लागली होती ती विझवण्यात यश आलेलं आहे. भर रस्त्यात ही रिक्षा आहे आणि या ठिकाणी जळल्यावर तातडीनं या ठिकाणी जे त्यात होते त्यांना बाहेर काढून या ठिकाणी जीवितहानी टाळण्याचा प्रयत्न ट्रॅफिक पोलीस अधिकारी यांच्याकडनं झालेला आहे. या ठिकाणी बघू शकतो की फायर ब्रिगेडचे कर्मचारी आलेले आहेत आणि या ठिकाणी थोडीफार जी आग राहिलेली असेल ती विझवण्याचा प्रयत्न त्यांचा असतो आणि जर आग विझली जरी असेल तरी या ठिकाणी प्रिकॉशन म्हणून त्यांना या ठिकाणी आग विझवावी लागते आणि अशा पद्धतीने जे थोडंफार काही आग राहिलेली असेल ती संपूर्णपणे विझली पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी फायर ब्रिगेड यांच्याकडनं असतो आणि या ठिकाणी फायर ब्रिगेडचे कर्मचारी आलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण बघू शकतो की ही जी उरलेली आग आहे ही या ठिकाणी विझवण्याचा प्रयत्न फायर ब्रिगेड यांच्याकडनं होताना आपल्याला दिसतोय.